नमस्कार. आता रोज रोज सकाळी नाश्ता काय याचं टेन्शनच नको. मी तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 7 वेगवेगळ्या प्रकारच्या हेल्दी अशा ब्रेकफास्ट रेसिपीज. या रेसिपी अतिशय झटपट होतात व तुम्ही सहज बनवू शकतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण सोमवारसाठी दडपे पोहे करणार आहोत. यासाठी 2 कप इथे मी पोहे घेतले आहे व पोहे आपल्याला ताकात भिजवायचे आहे. ताक हे थोडे थोडे ऍड करत आपल्याला कांदे पोहे भिजवतो त्याप्रमाणे पोहे भिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर पोहे आपण साईडला ठेवून देणार आहोत. इथे मी प्रत्येकी 1 वाटी कांदा, 1 वाटी काकडी आणि 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे व आपल्याला थोडंसं अर्धा इंच आलं किसून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी जिरं पावडर घेतली आहे. त्यानंतर 1 ते 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आहे. चवीनुसार मीठ व पिठी साखर घालून घेतली आहे व यात आपल्याला हिरवीगार कोथिंबीर अशी बारीक चिरून घालायची आहे. हे सर्व मिश्रण आता छान असं एकत्र करायचं आहे. मिश्रण एकत्र झालं की आपण एका तडका पॅनमध्ये तेल गरम झालं की त्यात जिरं, लाल मिरच्या व शेंगदाणे घालून छान असा तडका तयार करून घेणार आहोत. तडका तयार झाला आहे व इथे पोहे देखील छान असे आपले भिजून तयार झाले आहेत. यात आपण सर्व मसाला घालून घेणार आहोत व हे छान असं एकत्र करायचं आहे व शेवटी यावर तयार केलेला तडका घालून घ्यायचा आहे. अगदी छान असे आपले खमंग आणि चविष्ट असे दडपे पोहे तयार होतात. तर अशा प्रकारे आपले छान असे दडपे पोहे तयार झाले आहे. यानंतर आपण मंगळवारसाठी मूग डोसा तयार करून घेणार आहोत. त्यासाठी 1 कप सालासकट मूग डाळ घेतली आहे. 1 कप आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ तुम्ही कुठलेही वापरू शकतात. आता त्यानंतर आपल्याला मूग डाळ आणि तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. डाळ तांदूळ स्वच्छ धुवून झाले की यात आपल्याला बुडलितपत पाणी घालायचं आहे व साधारण 4 ते 5 तासांसाठी भिजत घालायचे आहे. सकाळी नाश्त्यासाठी तुम्ही डाळ तांदूळ रात्री देखील भिजत घालू शकतात. इथे बघू शकतात डाळ व तांदूळ अतिशय चांगल्या प्रकारे भिजले आहे. आता मिक्सरला काढताना यात आपल्याला चवीनुसार 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, जिरं व थोडंसं मीठ व हळद घालून हे मिश्रण मिक्सरला पाणी घालून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता डोशाची कन्सिस्टन्सी पिठाची असते त्याप्रमाणे आपल्याला ऍडजस्ट करत हे पीठ छान असं मिक्सरला दळून घ्यायचं आहे. आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. अतिशय छान अशी चव याची लागते. त्यानंतर आणखी मी थोडंसं पाणी ऍड करणार आहे. आपल्याला कुरकुरीत व जाळीदार असे डोसे करायचे आहेत. आता इथे तवा तापला आहे व तव्याला तेल लावून इथे मी डोसा घालून घेत आहे. तुम्ही बघू शकतात अतिशय छान असा हा डोसा तव्यावर फैलला जातो. छान असं आपलं बॅटर तयार झालं आहे. आता थोडासा डोसा कोरडा झाला की आपण तेल लावून घेणार आहोत व डोसा पलटवायचा आहे. अगदी सहज असा हा डोसा पलटला जातो. आता दोन्ही बाजूने तेल लावून आपण खमंग व असा छान असा डोसा भाजून घेतला आहे. अशा प्रकारे सर्व डोसे आपले तयार झाले आहे. आता आपण बुधवारसाठी नाचणीची इडली करणार आहोत. त्यासाठी 1 कप आपल्याला नाचणीचं पीठ घ्यायचं आहे. हे मी घरगुती पीठ घेतलं आहे. तुम्ही विकत देखील आणू शकतात. त्यानंतर 1 कप बारीक रवा घ्यायचा आहे. आता यात मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे व इथे अर्धा कप दही घातलं आहे. आता दह्यात आपल्याला हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व त्यानंतर आपल्याला त्यात थोडं थोडं पाणी देखील घालायचं आहे. आता थोडं थोडं पाणी घालत आपण इडलीचं बॅटर तयार करून घेणार आहोत. अगदी थोडं थोडं पाणी ऍड करायचं आहे. एकदम पाणी घातलं तर हे मिश्रण खूप असं पातळ होऊ शकतं. आता हे मिश्रण आपलं तयार झालं आहे. हे मिश्रण आता आपल्याला 15 मिनिट छान असं भिजवून घ्यायचं आहे. 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकतात यातील रवा असा छान फुलला आहे व मिश्रण थोडंसं घट्ट झालं आहे. यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालून घ्यायच्या आहे. इथे मी 1 गाजर छान असं किसून घातलं आहे. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या चिरून घातल्या आहे. तुम्ही आता या इडलीत मुलं खात नसतील त्या सर्व भाज्या घालू शकतात. बीटरूट, कोबी, कांदा, पालक या वेगवेगळ्या भाज्या तुम्ही घालू शकतात. आता आपण इडली पात्राला छान असं तेल लावून सेट करून ठेवलं आहे. आता इडली करते वेळी आपल्याला यात 1 टेबलस्पून इनो घालून घ्यायचा आहे. इथे मी रेग्युलर इनो घेतला आहे. तुम्ही लेमन फ्लेवर देखील वापरू शकतात. त्यानंतर इनो ऍक्टिव्हेट करण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे व आपल्याला हे मिश्रण कट अँड फोल्ड मेथडनी छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आता जास्त न हलवता लगेचच आपल्याला इडली पात्रात घालून घ्यायचं आहे. आता आपण इडल्या ह्या 15 मिनिट वाफवून घेणार आहोत व वाफवलेल्या इडल्या या थंड झाल्यावर इथे तुम्ही बघू शकतात अगदी सहज निघतात. जाळीदार इडल्या तयार आहेत. अशा प्रकारे आपला हा बुधवारचा नाश्ता तयार आहे. आता आपण गुरुवारसाठी बटाट्याचा शिरा करणार आहोत. आता इथे कढईत मी 2 चमचे साजूक तूप घातले आहे व तुपावर आपल्याला आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स छान असे फ्राय करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुपावर मी
बारीक केलेला उकडलेला बटाटा घालून घेतला आहे व हे आपल्याला तुपावर छान असं परतून घ्यायचं आहे। हे आपण उपवासासाठी बनवत आहोत। गुरुवारी बऱ्याच जणांना उपवास असतो व इतर वेळी देखील तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकतात। आता बटाटा छान परतला की इथे मी 1 वाटी बटाट्यासाठी अर्धी वाटी साखर घालून घेतली आहे व छान असं परतून घ्यायचं आहे। शेवटी आपल्याला थोडीशी वेलची पूड घालायची आहे व हे मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे। इथे आपला बटाट्याचा शिरा तयार आहे। आता शुक्रवारसाठी आपण पौष्टिक डोसा करणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 कप गव्हाचे पीठ घेतले आहे व 2 चमचे ज्वारीचे पीठ घेतले आहे। तुम्ही ज्वारीच्या पिठाऐवजी तांदळाची पिठी देखील वापरू शकतात। त्यानंतर इथे मी अर्धा चमचा ओवा, नंतर चवीनुसार मीठ, हळद व आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे व 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या आहेत। आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान असं पिठात मिक्स करून घ्यायचं आहे व थोडं थोडं पाणी घालत आपल्याला छान असं पातळ हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। पीठ हे तयार करताना थोडं थोडं पाणी घालत लम्स न राहू देता आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। शेवटी आपण यात बारीक चिरलेला टोमॅटो व कोथिंबीर घालून घेतली आहे व पुन्हा एकदा आपण हे डोशांचं छान असं मिश्रण तयार करून घेणार आहोत। अतिशय पौष्टिक असे हे डोसे तयार होतात। अतिशय पौष्टिक व मुलांना आवडणारा झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे। आता शेवटी इथे मी पाव चमचा यात सोडा घालून घेतला आहे। सोड्यामुळे या डोशाला कुरकुरीतपणा येतो व जाळी देखील छान पडते। आता तवा तापला की आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत व डोशाचं मिश्रण अशा प्रकारे आपल्याला तव्यावर घालून घ्यायचं आहे। छान असं थोडं थोडं मिश्रण घालत आपल्याला जाळीदार डोसा तव्यावर घालून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकतात या डोशाला जाळी देखील अतिशय छान पडली आहे। आता डोसा वरतून कोरडा झाला की आपल्याला लगेचच पलटून घ्यायचा आहे व मीडियम गॅसवर छान असा भाजून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपला हा नाश्ता तयार आहे। आता आपण शनिवारसाठी ढोकळा करणार आहोत। त्यासाठी प्रत्येकी 1 वाटी तांदूळ, चना डाळ व इथे अर्धी वाटी मी उडीद डाळ घेतली आहे। आता हे सर्व जिन्नस छान असं आपल्याला धुवून घ्यायचे आहेत व 4 ते 5 तासांसाठी आपल्याला हे सर्व भिजून घ्यायचे आहेत। नंतर पाणी निथळून यात आपल्याला 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं व थोडंसं चवीनुसार मीठ व हळद घालून हे मिश्रण बारीक दळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात बारीक दळताना थोडंसं रवाळ हे मिश्रण ठेवायचं आहे। आता राहिलेलं देखील आपण पीठ या ठिकाणी तयार करून घेतलं आहे। 2 बॅचमध्ये मी हे पीठ तयार केलं होतं। आता हे आपल्याला छान असं एकत्र करायचं आहे। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत ढोकळ्याचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। ढोकळ्याचं पीठ खूप पातळ व खूप घट्ट नसावं, मध्यम आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी मी 1 लिंबाचा रस घालत आहे। तुम्ही लिंबाच्या रसाऐवजी 1 वाटी दही घातलं तरी काही हरकत नाही। आता आपल्याला ढोकळा छान असा सॉफ्ट होण्यासाठी यात 1 ते 2 चमचे आपण तेल घालून घेतले आहे व शेवटी यात मी लेमन फ्लेवरचा इनो घालून घेत आहे। यामुळे ढोकळे छान जाळीदार व हलके तयार होतात। आता इथे आपलं हे ढोकळ्याचं मिश्रण तयार झालं आहे। आता आपण अगोदरच ढोकळे सेट करण्यासाठी एक भांड तयार ठेवलं होतं, खाली तेलाने ग्रीस केलं होतं। आता यात आपण ढोकळ्याचं मिश्रण ठेवून घेणार आहोत व एका भांड्यात पाणी उकळत ठेवलं होतं। यावर आपल्याला साधारण 15 मिनिट आपल्याला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। ढोकळा वाफत आहे तोपर्यंत आपण तडका तयार करण्यासाठी इथे मी 2 चमचे तेल घेतलं आहे। तेल तापलं की जिरे, मोहरी व आपल्याला तीळ घालायचे आहे व कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घालायच्या आहे। यातच मी 1 ते 2 चमचे साखर घालून पाणी घालून घेतलं आहे। अशा प्रकारे तडक्याचं आपलं गोड पाणी तयार आहे। आता तुम्ही बघू शकता ढोकळा देखील छान आपला शिजला आहे। आता मी थोडासा तडका वरतून घालत आहे। थोडा गरम असतानाच ढोकळा मी हा तडका थोडासा आधी घालून घेत आहे, म्हणजे तो खालपर्यंत छान असा मुरतो। आता ढोकळा थंड झाला की आपण कापून घेणार आहोत व छान असे हव्या त्या आकारात तुम्ही लहान मोठे ढोकळ्याचे पीसेस तयार करायचे आहे। आता वरतून थोडीशी आपल्याला कोथिंबीर व पुन्हा एकदा तडका आपण घालून घेणार आहोत व छान असा आपला हलका फुलका जाळीदार असा हा ढोकळा तयार झाला। अगदी इन्स्टंट असा आपला शनिवारचा नाश्ता तयार आहे। यानंतर रविवारसाठी आपण नाचणीचा डोसा करणार आहोत। त्यासाठी 1 वाटी इथे मी रवा घेतला आहे। रवा तुम्ही जाड बारीक कुठलाही वापरू शकतात। त्यानंतर 1 वाटी आपल्याला नाचणीचं पीठ घ्यायचं आहे। हे मी घरगुती नाचणीचं पीठ घेतलं आहे, तुम्ही विकत देखील आणू शकतात। त्यानंतर 1 चमचा आपल्याला जिरा पावडर घालायची आहे व इथे चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे। त्यानंतर इथे मी अर्धी वाटी दही घालून घेतलं आहे व आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरला छान असं पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे। आता जसं लागल तसं पाणी घालत आपण हे मिश्रण बारीक करून घेतलं आहे व आता तुम्ही इथे बघू शकता छान असं हे मिश्रण एकत्र झालं आहे व थोडंसं पाणी आणखी मी ऍड केलं आहे व 10 मिनिट हे मिश्रण भिजून घेतलं आहे। आता यानंतर आपल्याला तवा तापला की याचे छान असे डोसे घालून घ्यायचे आहेत। हे पीठ अतिशय छान असं मिक्सरला एकसारखं बारीक होतं, त्यामुळे डोसे देखील अगदी छान असे आपले घातले जातात। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा जाळीदार डोसा आपला तयार झाला आहे।
आता वरतून हा डोसा कोरडा झाला की आपोआपच त्याच्या कडा तव्यापासून सुटायला लागतात. तुम्ही बघू शकतात अगदी सहज हा डोसा पलटला जातो. आता एक बाजू कोरडी झाली आहे, त्यावर आपण तेल लावून घेणार आहोत व हा डोसा पलटून दोन्ही बाजूने छान असा तेल लावून खमंग असा भाजून घेणार आहोत. अतिशय पौष्टिक असा हा डोसा आहे. लहान मुलांसाठी तर फार असा आरोग्यदायी आहे. तुम्ही हा डोसा नक्की ट्राय करून बघा. चवीला देखील अतिशय छान लागतो. अशा प्रकारे आपण सर्व डोसे तयार करून घेणार आहोत व बटाट्याच्या चटणीसोबत सर्व करून घेणार आहोत. अशा प्रकारे सर्व आपल्या 7 दिवसाच्या रेसिपी तयार आहेत. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.